नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आजचा जो विषय आहे तो म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट। वास्तविक ज्यावेळेस आपल्याला रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर जे काही एमसीसी ऑल इंडिया कोट्याचं काउन्सिलिंग सुरू होईल, सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस असेल किंवा सीईटी सेल काउन्सिलिंग प्रोसेस असेल, यामध्ये सर्वात एक महत्त्वाचं सर्टिफिकेट लागतं, त्याला आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असं म्हणतो। आता हे फिटनेस सर्टिफिकेट आपण कधी तयार करायला पाहिजे हे लक्षात ठेवा। काउन्सिलिंग प्रोसेस सुरू व्हायच्या अगोदर कमीत कमी 3 महिन्याच्या आतलं सर्टिफिकेट पाहिजे असतं। बऱ्याच वेळा हे कोणत्याही डॉक्टरांकडून ते घेतलं तरी चालू शकतं। यामध्ये सेमी म्हणजे एखादं प्रायव्हेट क्लिनिक असेल तरी त्या डॉक्टरांकडून सुद्धा तुम्ही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेतलं जाऊ शकतं। त्याचबरोबर गव्हर्नमेंट समजा एखादं पीएससी असेल किंवा रूरल हॉस्पिटल असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल असेल, मेडिकल ऑफिसर त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्याकडून सुद्धा फिटनेस सर्टिफिकेट घेतलं झालं तरी चालतं। बऱ्याच वेळा यासाठी एक काही फॉर्मेट आहे, तो फॉर्मेट मात्र जो सीईटी सेलचं ब्रोशर इन्फॉर्मेशन ब्रोशर येतं त्या ब्रोशर मध्ये आलेल्या असणाऱ्यानुसार आपण त्या प्रकारच्या सर्व गोष्टी करत असतो। खूप वेळा काय होतं की या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना सांगत असताना आपण म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट आहे त्याचा एक नमुना आहे आणि तो नमुना आपल्या बुकलेटमध्ये छापलेला आहे, त्या नमुन्यानुसार आपण हे फिटनेस सर्टिफिकेट बनवायचं आहे। आता बऱ्याच वेळा हा फिटनेसचा नमुना गेल्या खूप दिवसापासून जसा तसा बनवलेला आहे, त्यामुळे आपण तेच सर्टिफिकेट पकडलेलं आहे। बऱ्याच वेळा जे काही नॉर्मली मेडिकल फिटनेस जे मिळत असतं ते फिटनेस सर्टिफिकेटची तुम्हाला आवश्यकता नाही, हे डॉक्टरांकडून रिसेंटली 3 महिन्यातलं घ्यावं लागत असतं। आता काही वेळा याच्या संदर्भामध्ये असं एक समजा ज्या डॉक्टरांकडे घेणार असाल त्या डॉक्टरांचं स्वतःचं नाव असलं पाहिजे, त्याच्याकडे त्यांचं शिक्षण झालेलं काय असेल ते लिहिलं पाहिजे, त्याचबरोबर त्याचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे आणि त्यांचा ऍड्रेस हाताने लिहिलेलं जर असलं तरी चालेल। म्हणजे एक्झाम्पल आता आपलं जे फिटनेस सर्टिफिकेटचा जो फॉर्मेट आहे तो फॉर्मेट जो आहे त्या फॉर्मेटवरती सुद्धा कोऱ्या पेपरवरती सुद्धा घेतलं तरी चालू शकतं। या फॉर्मेटमध्ये उजव्या बाजूला सिग्नेचर डॉक्टरांचे लिहायचे, त्यांच्या डॉक्टरांचं नाव, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि सील ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर आणि ऍड्रेस ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आणि डेट, हे सर्व कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा। आता हे जे फॉर्मेट आहे हे फॉर्मेट आपण जरी एखाद्या म्हणजे डॉक्टरांचं एखादं प्रिस्क्रिप्शन पॅड किंवा लेटर हेड आहे त्याच्यावरती जाऊन हे छापलं आणि त्यानुसार सही घेतली तरी चालू शकते। किंबहुना हे पेपर आहे ते तुम्ही जसा तसा झेरॉक्स पेपरमधून कोऱ्या पेपरवरती घेऊन सिक्का मात्र डॉक्टरांच्या हॉस्पिटलचा पाहिजे, किंवा जर समजा ते प्रायव्हेट असेल तर त्यांच्या हॉस्पिटलचा असेल किंवा आरएच असेल, रूरल हॉस्पिटल असेल, पीएससी, सिव्हिल हॉस्पिटल, सरकारी दवाखान्याला सुद्धा त्या प्रायमरी हेल्थ सेंटरचा सुद्धा त्याच्यावरती ऍड्रेस असला पाहिजे, डॉक्टरांची सही, त्याचबरोबर त्याचं नाव पूर्ण, त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यांचा सिक्का स्टॅम्प असला पाहिजे। एवढं जर असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट काही आवश्यकता नाही। आता गेल्या वर्षी काढलेलं सर्टिफिकेट मला यावर्षी चालेल का, तर ते 100% तुम्हाला चालणार नाही, हे लक्षात घ्या। त्याचा नमुना 2024 मध्ये जो होता तो पाठीमागचा जसा नमुना आहे तशाच प्रकारचा नमुना मेडिकल फिटनेसचा नमुना सुद्धा आपल्याला उपलब्ध होतो, त्यामुळे तो नमुना आपल्याकडे अवेलेबल आहे। सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस अशा नमुन्याने येतो। दिस इज टू सर्टिफाईड दॅट आय हॅव कंडक्टेड क्लिनिकल एक्झामिनेशन ऑफ मिस्टर अँड मिस किंवा मिस्टर अँड मिस हु इज डिझायरस टू ऍडमिशन टू हेल्थ कोर्सेस, म्हणजे हाच नमुना पाहिजे। म्हणजे तुम्ही दुसऱ्या एखाद्या डॉक्टरांकडे स्वतःचा असेल तो चालणार नाही। ही हॅज नॉट गिव्हन अ पर्सनल हिस्ट्री ऑफ एनी डिसीज इनकॅपॅसिटिंग हिम और हर टू अंडरगो द प्रोफेशनल कोर्सेस ऑल्सो ऑन क्लिनिकल एक्झामिनेशन्स. इट हॅज बीन फाउंड दॅट शी इज मेडिकली फिट टू अंडरगो द प्रोफेशनल कोर्स. सर्टिफिकेट ही और सी fulfills the following criteria. म्हणजे खालील कोणत्या कोणत्या क्रायटेरिया आहेत. absence of any incapacitating and or the progressive system disease disorder or condition. त्याचबरोबर दुसरा आहे absence of any disability of upper limbs, absence of any major visual or auditory disability, त्यानंतर absence of
psychosis or neurosis of mental retardation, ability to maintain the dexterity and reasonable manual dexterity या टाइप मध्ये एक नमुना असतो. Though following deviations have been revealed, in my opinion, these are not impediment to the pursue the career or medical, dental, Unani, occupational therapy, physiotherapy, Unani, speech language therapy, prosthetics and orthotics and BSc nursing, strike which is applicable. म्हणजे ज्याला applicable आहे त्यांना लाईक करायचं आहे. तर होमिओपॅथी पण आहे. आणि त्याच्यानंतर एका डाव्या बाजूला त्यांचा ऍड्रेस दिलेला आहे, त्यानंतर सिग्नेचर, नेम आणि रजिस्ट्रेशन आणि त्यांचा सिक्का अशा प्रकारचं कोऱ्या कागदावरती सुद्धा बनवलं तरी चालू शकतं. किंबहुना त्यांच्या लेटरवर घेतलं तर खूप छान होणार आहे. एकंदरीत मेडिकल फिटनेस मात्र तुम्हाला सर्वात महत्वाचं जेन्युइन सर्टिफिकेट आहे. ते सर्टिफिकेट आपल्या सर्वांना आवश्यक आहेच आहे. शेजारच्या कोणत्याही डॉक्टरांकडून घेतलं तरी चालू शकतं. हे मात्र रजिस्ट्रेशनला लागतं, त्याचबरोबर ऍडमिशनसाठी सुद्धा लागत असतं. हे सुद्धा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत. हे आपल्याला आत्ता बनवायचे का काही आवश्यकता नाही. ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस अगदी 2, 4, 5 दिवस अगोदर ज्यावेळेस फॉर्म भरायचा त्यावेळेस जरी बनवलं तरी चालू शकतं. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना मेडिकल फिटनेसचा नमुना आपल्या ह्या बुकलेटमध्ये आहे. ह्याचबरोबर या सर्व गोष्टी, इम्पॉर्टंट गोष्टी यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हे हँडबुक फॉर मेडिकल गायडन्स जवळपास 5,000 प्रती आजपर्यंत खपलेले आहेत. या सर्वांना पाहिजे असेल तर तुम्ही हे बुकलेट मागवू शकता. त्याच्यासाठी 450 रुपये कॉस्ट आहे. ती 350 रुपये आपण 100 रुपये डिस्काउंट केलेलं आहे. त्याचबरोबर पोस्टेज आपण 50 रुपये ठेवून जवळपास 400 रुपये तुम्ही फोनपे किंवा गुगल पे केला तर 100% तुम्हाला हे बुकलेट तुमच्या घरपोच होईल. काउन्सिलिंगच्या मार्गावरती प्रत्येक टप्प्यावरती गायडन्स ही सिरीज आपल्याला मोफत पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवा. तुम्हाला 100% महाराष्ट्र आणि भारत देशातील ऍडमिशन्स बरोबरच आता अब्रॉडमध्ये सुद्धा मी ऍडमिशन करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. जवळपास खूप साऱ्या मोठ्या टीमच्या माध्यमातून आपण सर्व काम सुरू ठेवतोय. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आपण जी संधी उपलब्ध करून देत आहे त्यासाठी आपल्या सर्वांना